साऱ्या विश्वाला शांतीचा संदेश देणारे महामानव महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या मानवाच्या महान आदर्शांना प्रथमतः मी त्रिवार वंदन करतो. ज्या धम्ममंगल संस्थेच्या माध्यमातून भारतभर बौद्ध धम्माच्या प्रचाराचं आणि प्रसाराचं कार्य अतिशय अश्वगतीनं सुरू आहे, ती तुमची आमची आणि तमाम बौद्धांची मातृसंस्था दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा. या भारतीय बौद्ध महासभेच्या राष्ट्रीय संरक्षक आदरणीय महाउपासिका मीराताईजी आंबेडकर यांच्या अश्वगतीनं चालणाऱ्या धम्मकार्याला सुद्धा त्रिवार वंदन. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव यशवंतरावजी आंबेडकर, संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर हरीश रावलियाजी आणि संस्थेचे राष्ट्रीय सल्लागार कायदेशीर सल्लागार आदरणीय श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला, त्यागाला आणि गुणाला सुद्धा माझे त्रिवार वंदन. आज 26 नोव्हेंबर संविधान दिन. या संविधान दिनाच्या निमित्तानं संविधानावर चर्चा होणं अतिशय अगत्याचं समजतो आणि म्हणूनच संविधानाच्या संदर्भामध्ये बोलताना भारतीय संविधानाच्या निर्मितीला येत्या 26 नोव्हेंबर रोजी 74 वर्ष पूर्ण होते. म्हणजे तेव्हापासून तर आतापर्यंत आपल्या राज्यघटनेचं हे अमृत महोत्सवी वर्ष सुरू होईल. अशा वेळी वास्तविक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा राज्यघटनेमागचा विचार पुढे घेऊन जाण्याच्या दृष्टीनं काय करता येईल त्या संदर्भामधला विचार व्हायला हवा. परंतु या संदर्भात सध्याच्या सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वाद असलेल्या काही जणांचे प्रयत्न चक्क पूर्णतः उलट्या दिशेनं या संविधानाला नेण्याचं असल्याचं दिसून येत आहे. आणि असं का व्हावं? राज्यघटनेच्या वारशाला बोल लावण्याची सुरुवात हल्ली झाली आहे. ती का व्हावी यासाठी राज्यघटनेकडे पाहण्याच्या दृष्टिकोनातला फरक समजून घेतला पाहिजे. त्या फरकामुळे संविधानाचं, पर्यायानं देशाचं काय नुकसान होऊ शकतं हेही समजून घेतलं पाहिजे. राज्यघटनेकडे बघण्याचे भारतात मुख्य 3 दृष्टिकोन आहेत. आंबेडकरी समूह जेव्हा याकडे बघतो तेव्हा तो काय बघतो की हळूहळू भारतीय राज्यघटनेकडे एक राजकीय दस्तऐवज म्हणून नाही तर महामानवानं तयार केलेला एक पवित्र ग्रंथ म्हणून त्याकडे भक्तिभावानं पाहत गेला. हा आंबेडकरी समाजाचा दृष्टिकोन आहे. आणि दुसरा समूह, त्याचा दृष्टिकोन काय, जो संघ परिवारातला आहे, त्यांनी बोलून दाखवलेला राज्यघटनेत भारतीय काय आहे, ती वेगवेगळ्या देशांच्या राज्यघटनेची मिळून बनलेली एकत्रित गोधडी आहे, अशा कुत्सित पद्धतीनं बघणारा. सांगायचं झालं तर शंकर सुब्बा अय्यर यांनी संघाचं मुखपत्र ऑर्गनायझर मध्ये मनू आमच्या हृदयावर राज्य करतो असा लेख लिहून भारतीय राज्यघटनेपेक्षा मनूचा कायदा श्रेष्ठ आहे असं थेटच प्रतिपादन करून टाकलेलं होतं. आणि याप्रमाणेच सरसंचालक गोळवलकर यांनीही मनू जगातील पहिला कायदेतज्ञ आहे आणि त्याच्याकडून भारतीय राज्यघटनेनं काहीच घेतलं नाही अशी गोड तक्रार केलेली आहे. मग आपल्याला तिसऱ्या दृष्टिकोनाकडे पण गेलं पाहिजे की जो कम्युनिस्ट पक्षांचा दृष्टिकोन आहे. हे काय म्हणतात, या राज्यघटनेत येथील प्रस्थापित भांडवली जमीनदारांचे व त्यांच्या परंपरेचे रक्षण करणाऱ्या वर्गाचे प्रतिबिंब पडले आहे, असा दृष्टिकोन ते बाळगतात. आणि मग या पार्श्वभूमीवर आंबेडकरांचा राज्यघटनेबद्दलचा दृष्टिकोन पुन्हा समजून घेण्याची आज नितांत गरज आहे. याचे महत्वाचं कारण म्हणजे काय आहे तर जो दुसरा प्रवाह आहे संघ परिवाराचा, त्यांच्या वैचारिक समर्थकांचा, कारण ते कलुषित दृष्टिकोन पुढे रेटला जातो आहे. याचा ढळढळीत पुरावा असं सांगतो
की तो संविधानाच्या मूलभूत रचनेतही बदल करण्याची मागणी सूचकपणे करणारा एक लेख भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अर्थ सल्लागार बिबेक देबरॉय यांनी 15 ऑगस्ट 2023 रोजी भारतीय राज्यघटनेसंदर्भात एका इंग्रजी दैनिकात हा लेख लिहून असं मत मांडलं की भारतीय राज्यघटना 2047 पर्यंत बदलण्याची आवश्यकता आहे. मित्र बघा, 1950 मध्ये आम्हाला ज्या घटनेचा वारसा मिळाला होता तो आता आमच्याकडे नाही. त्यात अनेक वेळा सुधारणा करण्यात आलेल्या आहेत आणि त्यांनी पुढे असंही म्हटलं आहे की असे असूनही 1973 पासून आम्हाला सांगण्यात आलं आहे की सरकारला इच्छा असली तरीही सरकारला राज्यघटनेची मूलभूत रचना अर्थात बेसिक स्ट्रक्चर बदलता येणार नाही. त्यांच्या म्हणण्यानुसार शिकागो लॉ स्कूलने विविध देशांच्या लिखित संविधानांचा तौलनिक अभ्यास केला आणि विविध संविधानाचे सरासरी आयुर्मान हे 17 वर्षाचं आहे असं त्यांना आढळून आलं. मात्र भारतीय राज्यघटनेला 74 वर्ष पूर्ण होत असली तरीही देबरॉय यांचा आग्रह असा आहे की 2047 साठी भारताला नव्या राज्यघटनेची गरज आहे. देशाच्या भवितव्यासाठी राज्यघटनेमध्ये काय अंतर्भूत असावं? समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय याबरोबरच शोषित वंचित समूहाला सामाजिक न्याय कसा देता येईल, तो सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी कोणती अर्थ आणि राजकीय व्यवस्था असावी याबाबत त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले. परंतु राज्यघटना ज्या वर्गाच्या हातात होती त्या वर्गानं राज्यघटनेचं नाव घेतलंच नाही. भारतीय राज्यघटनेतील मूल्यांना हरताळ फासण्याचा कायम प्रयत्न केला आणि आता तर तो प्रयत्न अत्यंत तीव्र होऊन विकोपाला जाऊ पाहत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं खरं संविधान शिल्प जर आपल्याला बघायचं असेल तर कॅबिनेट मिशनने 16 मार्च 1946 रोजी सत्ता हस्तांतरणाची आपली योजना घोषित केली आणि मग संविधान निर्मितीसाठी एक संविधान सभा स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू झाली. तेव्हा भावी राज्यघटनेमध्ये दलितांचं हित सुरक्षित राहावं याकरता घटना समितीला ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या वतीनं निवेदन देण्याचा निर्णय एका बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार 24 मार्च 1947 रोजी आंबेडकरांनी घटना समितीला सादर केलेलं हेच निवेदन राज्य संस्था आणि अल्पसंख्याक समाज अर्थात स्टेट अँड मायनॉरिटीज या नावाने प्रकाशित केलं गेलेलं आहे. आंबेडकरांनी म्हणजे बाबासाहेबांनी हे निवेदन कोणाच्याही हस्तक्षेपाशिवाय राज्यघटनेच्या स्वरूपात तयार केलं असल्यानं इथल्या शोषित वंचितांसाठी तेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं खरं संविधान शिल्प होतं. यामधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्य समाजवादाची संकल्पना मांडली. या स्टेट अँड मायनॉरिटीज मध्ये न्यायिक संरक्षण, विषम व्यवहाराविरुद्ध, भेदभावाविरुद्ध, आर्थिक शोषणाविरुद्ध संरक्षण इत्यादी बाबतीत महत्त्वाचे अनुच्छेद नमूद केले होते. शिवाय दलितांना स्वतंत्र वसाहती, संघ व प्रांतीय विधिमंडळामध्ये प्रतिनिधित्व, स्वतंत्र मतदारसंघ, अल्पसंख्याकांचे संरक्षण इत्यादी संबंधीच्या तरतुदी प्रस्तावित केलेल्या आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांची राज्य समाजवादाची संकल्पना यात विस्ताराने मांडली होती. आधारभूत उद्योगाचं संचालन व मालकी सरकारची असेल, शेत जमिनीवर सुद्धा सरकारची मालकी असेल,
आणि त्यावर शेती ही सामूहिक पद्धतीनं आणि सरकारच्या नियम व निर्देशानुसार केली जाईल अशा राज्य समाजवादाच्या संकल्पना त्यांनी आपल्या निवेदनात अंतर्भूत केलेल्या होत्या. अशा प्रकारच्या समाजवादी अर्थव्यवस्थेची स्पष्ट तरतूद राज्यघटनेत असल्याशिवाय न्यायाचा उदो उदो म्हणजे केवळ कल्पनाविलास ठरेल असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ठामपणे म्हटलं. सैद्धांतिक तडजोडी बाबत विषाद जेव्हा आपल्याला बघायला लागेल तेव्हा शेड्यूल कास्ट फेडरेशन मार्फत घटना समितीला राज्य समाजवादाचा प्रस्ताव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सादर केला होता. परंतु त्यातील तरतुदींचा राज्यघटनेमध्ये अंतर्भाव केला गेला नाही आणि दलितांच्या अधिकारांना घटनात्मक आधार देण्याचा त्यांचा उद्देश सफल झाला नाही. त्यामुळे तेव्हाची एकंदर परिस्थिती पाहता त्यांना एका अर्थानं ही सैद्धांतिक तडजोड करणं भाग झालं. सर्वच वंचितांसाठी घटना दत्त अधिकार प्राप्त करण्याचं आपलं आयुष्यभराचं मिशन संपुष्टात येत चालल्याची त्यांना चाहूल लागली होती. सामाजिक लोकशाहीचं तत्व त्यांना प्राणभूत होतं. म्हणून 25 नोव्हेंबर 1949 रोजी घटना समितीमध्ये घटनेवर भाष्य करताना ते म्हणतात, बाबासाहेब म्हणतात, या देशात जोपर्यंत हजारो राष्ट्रविरोधी जाती अस्तित्वात आहेत तोपर्यंत भारताला राष्ट्र ही संज्ञा कशी देता येईल. आर्थिक सामाजिक क्षेत्रात योग्य वेळी समानता आणली गेली नाही तर शोषित जनसमूह राजकीय लोकशाहीचा डोलारा उधळून लावेल. हा इशारा सुपरिचित आहे. गेल्या दशकात तर अनेकांनी तो उद्धृत केलेला आहे. देवराय यांचे प्रयत्न आणि आजचे संकेत अशा काळातही राज्यघटनेनं जो नैतिक आधार पुरवला त्या ओळगे म्हणजे त्याच्या अनुषंगानं NRC आणि CAA विरोधी आंदोलनं, शेतकरी आंदोलनं, आदिवासींची आंदोलनं काही काळ का असेना तग धरू शकली. त्याचप्रमाणे त्या आधारेच मुस्लिम, दलित, ख्रिश्चन, अल्पसंख्याक, शेतकरी, मजूर दमनाचा सामना करत असताना संविधान हा उलट अधिक घट्ट दुवा बनत असल्याचं दिसून येत आहे. हे सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे. सत्ता केंद्राकडे एकवटू नये यासाठी फेडरल स्टेटची संकल्पना अंशतः मान्य करून आपलं अनेक घटक राज्यांचं बनलेलं आपलं प्रजासत्ताक 1950 मध्ये अस्तित्वात आलं. परंतु आज सत्ता संपूर्णतः केंद्र सरकारकडे एकवटत न्यायाचे प्रयत्न जोरावर आहेत. त्या विरोधी किंवा त्याच्या विरोधात विरोधी पक्ष आवाज उठवून ते प्रयत्न उधळून लावू पाहत आहेत. ते सुद्धा या संविधाना आधारेच असे प्रयत्न अधिक उन्नत, अधिक लोकाभिमुख करायला हवेत. तसं करणं म्हणजे बाबासाहेबांच्या उद्देशांना वास्तवात आणण्याचं ऐतिहासिक कार्य ठरू शकतं. आपल्याला जातीयवाद्यांचा आणि धर्मवाद्यांचा धोका ओळखून त्यांचा डाव उलटून लावायचा असेल तर आपण संविधान आणि संविधान निर्मितीच्या प्रक्रियेकडे आणि तिच्या प्रामाणिक अंमलबजावणीकडे अधिक सुजाणपणे बघितलं पाहिजे. मुक्तिदायी राजकारणासाठी डोळसपणानं केलेली चिकित्सा आणि उजव्या शक्तीनं धूर्त आणि कुटीलपणे संविधान बदलू पाहण्यासाठी केलेली चिकित्सा यामध्ये आपण पुरेशा स्पष्टतेनं फरक करायला शिकलं पाहिजे. त्याशिवाय आपल्याला हे संविधान वाचवता येणार नाही. आणि म्हणूनच मित्रहो,
आज या संविधान दिनाच्या निमित्तानं संविधानाच्या तत्वांना कोण कुठे नेऊ पाहत आहे आणि आम्ही भारतीय नागरिक म्हणून आमचं कर्तव्य काय आहे आणि ते संविधान कसं जपलं पाहिजे या संदर्भातलं मार्गदर्शन, या संदर्भातली एक चर्चा आपल्या समोर मला करता आली. आपण सारेजण पुन्हा एकदा एक संकल्प करूया आणि या संविधानाला जिवंत ठेवण्याचा, त्याला वाचवण्याचा आणि इथल्या प्रत्येक व्यक्तीला, इथल्या प्रत्येक माणसाला, इथल्या शेवटच्या घटकाला न्याय देण्याचं काम जे संविधान करत आहे ते संविधान अबाधित कसं राहील यासाठी प्रयत्न करूयात. या संविधान दिनाच्या निमित्तानं मी आपल्याला हृदयापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.